आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सांगलीत दौड पांढऱ्या काठीची उत्साहात संपन्न. सांगली येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त रविवार 7 डिसेंबर रोजी रेड स्वस्तिक सोसायटी सांगलीतर्फे दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी दौड पांढऱ्या काठीची या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाची संकल्पना रेड स्वस्तिकचे नवनियुक्त अध्यक्ष पैलवान विजय खेत्रे यांनी मांडली. याला सर्व संचालक आणि सदस्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. कार्यक्रमात राष्ट्रीय उपाध्यक्ष आर्किटेक्ट प्रमोद चौगले आणि प्राध्यापक नारायण उंटवाले यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला विशाल लोहार, प्राध्यापक तुकाराम मेटकरी, प्राध्यापक MS राजपूत, श्रीकांत तारळेकर, धनंजय जाधव, विजय कोळेकर, प्राचार्य रमेश चराटे, इंजिनियर चंद्रकांत देशमुख, इंजिनियर चिदंबर कोटीभास्कर आणि विश्वास पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. कस्तुरबाई बालचंद महाविद्यालयाचे NCC विभाग प्रमुख प्राध्यापक सुभाष पाटील, मातोश्री तानुबाई दगडू खाडे शाळा, प्रयास अकॅडमी आणि ट्रॅफिक पोलीस यांनी सेवाभावी भूमिका बजावत वाहतूक नियंत्रण व मदत कार्य केले. विशेष म्हणजे सांगलीतील विशेष शिक्षक श्रीकृष्णा श्रीरंग वाळके यांना मदतनीस म्हणून सहभागी होण्याचा लाभ मिळाला. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि मेडल तसेच मदतनीसांना प्रमाणपत्र विंग कमांडर प्रकाश नवले आणि सौ नवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी जाधव हिने केले. या उपक्रमासाठी आभाळमाया फाउंडेशन, उत्कर्ष भोजनालय, स्वामी विवेकानंद हॉस्पिटल, बामनोळी हॉटेल, रहमतुल्ला, इनरव्हील क्लब, स्वरगंधार सांस्कृतिक मंच यांनी सहकार्य केले.